संजय राऊत सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे. आणि सांगली असा त्यांचा एक यशस्वी दौरा पार पडला आणि काल संध्याकाळी ते सांगलीत आले. सांगलीत आपण पाहिलं असेल की एक प्रचंड सभा चंद्रहार पाटील आमचे उमेदवार यांच्यासाठी पार पडली आणि त्यात मग काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. काल सकाळीच तासगावला सन्माननीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये तासगावला एक महाविकास आघाडीची बैठक पार पडली. मला असं वाटतं की कालची सभा ही उत्तम झाली, सकारात्मक झाली. तिरंगी लढत आहे. ही तिरंगी लढत करण्यामागे काय कोणाचे डावपेच आहेत ते भविष्यात कळेल. पण या क्षणी आमच्यासमोर भारतीय जनता पक्षाचे 2 उमेदवार आहेत आणि दोन्ही उमेदवारांना भारतीय जनता पक्ष रसद पुरवत आहे. एक अधिकृत आहेत, एक अनधिकृत आहेत. भारतीय जनता पक्षाचे डावपेच जुनेच असतात, पण त्याची पर्वा न करता शिवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील हे याने आघाडी घेतलेली आहे प्रचारात आणि एकंदरीत सगळ्यात बाबतीत. आणि आम्हाला विश्वास आहे, जसं महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या इतर जागांबाबत आम्हाला विश्वास आहे, तशी सांगलीतली जागासुद्धा महाविकास आघाडी जिंकेल. तसं नसतं तर दिल्लीतून प्रधानमंत्री, त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, आता गृहमंत्री येत आहेत. एवढा फौजफाटा आणून इथे मैदानात उतरवण्याची गरज नव्हती. काही लोक काकांसाठी येत आहेत आणि काही लोक अप्रत्यक्षपणे दादासाठी येत आहेत रसद पुरवायला. हे आमच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे हा सामना इकडला रंगतदार जरी असला तरी आमचा जो पेलवान उमेदवार आहे तो ही राजकीय कुस्ती मारणार, याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. हां, आपलं विश्वजित कदम काल सभेमध्ये बोलले की खरं तर मी सांगलीचा वाघ आहे म्हणून आणि महाराष्ट्राचे वाघ उद्धव ठाकरे. खरं तर या संपूर्ण असं असतं की इकडला वाघ वेगळा तिकडला वाघ वेगळा असं काही नसतं. सांगलीमध्ये वसंतदादा पाटील नावाचा एक वाघ आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि नंतर पाहिलेला आहे. वाघ काय असतो, ज्या बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, वाघाची रचना, वाघाचा स्वभाव वेगळा असतो. विश्वजित कदम नक्कीच वाघ असतील किंवा आहेत. ते वाघ आहेत की नाहीत हे 4 जूनला कळेल. जर त्यांनी मोठ्या ताकदीनं चंद्रहार पाटलांना विजयी केलं महाविकास आघाडीचे उमेदवार, तर नक्कीच ते वाघ आहेत अशी त्यांना आम्ही पदवी देऊ. मी बोलतोय ना, अजून माझं संपलं नाही आहे. मी व्यक्तिगत सांगत नाही. इकडल्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना जर स्वतःला वाघ सिद्ध करायचा असेल तर त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत चंद्रहार पाटील त्यांना विजयी केलं पाहिजे सगळ्यांनी मिळून. आणि मग आम्ही 4 जूनला येऊन या वाघांचा सत्कार करू. त्यांना आम्ही वाघ आहोत हे आम्ही सांगू, हा हे वाघ आहेत. त्यासाठी तुम्हाला आपण वाघ आहोत ते सिद्ध करावं लागेल. आम्ही सिद्ध करतो. शिवसेना ही सर्टिफाईड वाघ आहे. वी आर टायगर्स. आमची निशाणीच वाघ आहे, पंजा आहे, स्ट्रोक्स. आमचं जे बोधचिन्ह आहे ते वाघाचं आहे, ते बाळासाहेब ठाकरेंनी चितारलेलं आहे. आणि वाघ हा समोरून हल्ला करतो. वाघ आहे समोरून हल्ला करतो. वाघ हा उत्तम शिकारी असला तरी समोरून हल्ला करतो. तो झुडपात बसून वाघ कारस्थाना करत नाही. कळलं का? त्याच्यामुळे सांगलीत कोण किती वाघ आहेत, पण नक्कीच की सांगलीतली जनता ही वाघासारखी आहे. ती कोणतीही कारस्थानं किंवा कोणत्याही प्रकारचे डावपेच सहन न करता पेलवान चंद्रहार पाटील यांच्या मागे उभे राहील. काही लोकांचं असं म्हणणं आहे, म्हणजे आश्चर्यकारक, चंद्रहार पाटील काल भाषणात आपण ऐकलं असेल की थोडे हे कमी पडतात. काय कमी पडतात? कमी म्हणजे काय? त्यांच्या स्वतःचे साखर कारखाने नाही आहेत. साखर कारखाने असले तरी त्यांनी ते बुडवलेले नाहीत.
कर्ज बुडवलेली नाहीत, शेतकऱ्यांचे पैसे बुडवले नाहीत, संस्था बुडवल्या नाहीत. हा त्यांचा कमजोरपणा आहे का? हा त्यांचा कमजोरपणा नाही, ही त्यांची ताकद आहे, ते प्रामाणिक आहे. असे अनेक कमजोर उमेदवार अनेक पक्षाने अनेक ठिकाणी उभे केले आहेत. आम्ही त्यांचा प्रचार करतो आहोत ना. आम्हालाही वाटतं हा कमजोर आहे, अमुक अमुक ठिकाणचा उमेदवार, मग काँग्रेसचा असेल किंवा अन्य त्यांच्या असतील, आम्हाला वाटतं हा कमजोर आहे. पण आम्ही तो कमजोर आहे म्हणून सांगत नाही. आम्हाला माहिती आहे आम्ही वाघ आहोत. आम्ही त्याला आमच्याबरोबर घेऊन जाऊ पुढे, आम्ही त्याला विजयी करू, आम्ही खात्रीनं सांगतो बरं का. आम्ही नावाचे वाघ नाही आहोत. अनेक ठिकाणी असे उमेदवार आहेत, आम्हाला वाटतं ते थोडे कमी पडत आहेत. पण ते कमी पडत असले तरी महाविकास आघाडी म्हणून, शिवसेना म्हणून आमची जबाबदारी आहे त्या उमेदवारांना विजयी करणं. काल जयंत पाटलांनी भाषणामध्ये सांगितलं की स्टेजवर एक भाषा करू नका आणि खाली एक भाषा करू नका. काँग्रेस तुमच्यासोबत आहे का? जयंत पाटलांचं जी डरकाळी आहे ती वाघाची डरकाळी आहे. वाघाच्या ओठात एक पोटातच कधीच नसतं. वाघ खुलेपणानं घुमतो, फिरतो, डरकाळी फोडतो. आणि त्याच्यामुळे सांगलीमध्ये बरेच वाघ मला दिसायला लागलेले आहेत अलीकडच्या काळामध्ये, आणि त्या वाघांचं जतन करणं गरजेचं आहे. नक्कीच आहे ना. माझी सांगलीतल्या संदर्भात राहुल गांधीशी चर्चा झालेली आहे काल. ठीक आहे, पाहू. माझं दिल्लीतल्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि ती चर्चा पुरेशी आहे. आणि मी जेव्हा चर्चा करतो तेव्हा माझ्या पद्धतीनं करतो. सर, एक वेगळा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल एक मुलाखत प्रसिद्ध झाली मराठीमध्ये. त्यावेळेस त्यांनी एक आश्चर्यकारक वक्तव्य केले की ज्यावेळेस उद्धव ठाकरे हे अडचणीत असतील त्यावेळेस पहिला मदत करणारा मी त्यांच्या. नरेंद्र मोदी हे खोटं बोलतात. नरेंद्र मोदी स्वतः अडचणीत आहेत. आणि अडचणीत असलेला जो माणूस असतो, अनेकदा अडचणीतला व्यापारी, खास करून माणूस नाही, अडचणीत असलेला व्यापारी हा आपल्या फायद्यासाठी खोटं बोलतो, असं चाणक्यानं सांगितलं आहे. मोदींना चाणक्याचा फार वेळ आहे किंवा अमित शहाना. अडचणीतला व्यापारी हा सगळ्यात जास्त खोटं बोलतो. मी व्यापारी हा शब्द वापरतो. नरेंद्र मोदी यांनीच अडचणी निर्माण केल्या महाराष्ट्रात आणि शिवसेनेमध्ये. एवढं त्यांना जर प्रेमाचा पाना फुटला असता तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे तोडली नसती. नुसती तोडली नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं नाव एका बेईमान माणसाला देण्याचं कृत्य केलं नसतं. बाळासाहेब ठाकरेंचं धनुष्यबाण एका बेईमान माणसाच्या हातावर ठेवलं नसतं. तेव्हा हे जे आता त्यांचे जे प्रेम आहे उफाळून आलेलं ते खोटं आहे, ते नकासरू आहे. परंतु ही वक्तव्य करून कुठेतरी ठाकरेंसाठी एक वेगळी विंडो मोदी ओपन करतात. विंडो काय, दरवाजे उघडले तरी आम्ही त्या दरवाजाच्या समोर उभे राहणार नाही. स्वाभिमान नावाची गोष्ट या महाराष्ट्रात शिल्लक आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदी निवडणूक हरतायत, त्यांना बहुमत मिळत नाही आहे, म्हणून ते आता या फटी, दरवाजे, विंडो उघडायच्या मागे लागले. दुसरीकडे पवारांवरती पण त्यांनी टीका केली आहे की पक्षामध्ये त्यांच्या कुटुंबामध्येच कलह होता की पक्षामध्ये वर्चस्व कोण निर्माण करणार. जे पक्ष उद्या तुमची सत्ता जाईल तेव्हा तुमच्या पक्षात यापेक्षा वाईट कलह निर्माण होणार आहे. हे लिहून ठेवा. नरेंद्र मोदी किंवा अमित शहा म्हणजे ब्रह्मदेव नाही. रामकृष्णही आले गेले, तिथे मोदी आणि शहा कोण, कळलं का? हां, सोडून द्यावं. तुम्हाला सांगली करायला नको ते लोकांची नावं सकाळ सकाळ घ्यायची फार त्रास आहे. सलमान खानच्या घरावर जो हल्ला झाला होता त्यातील आरोपीची मृत्यू झालेला, त्याच्या भावाने आरोप केलेला की हे मृत्यू राहते. बघा, सलमान खानची केस ज्या पद्धतीने रंगवली, वाढवली, ती संपूर्ण प्रकार संशयास्पद होता. मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे. आता जो आरोपी पकडून आणला त्याचा मृत्यू झाला, त्याच्यामुळे मी जे सांगत होतो त्याला पुष्टी मिळते आहे. पोलिसांपेक्षा मुंबईतली गुन्हेगारी काय आणि कशा प्रकारे पोलीस ऑपरेट करतात हे जास्त मला माहिती आहे. मी खात्रीनं सांगतो. एकेकाळी दाऊद इब्राहिम मुंबईत असताना मुंबईतला सगळ्यात उत्तम क्राईम रिपोर्टिंग करणारा मी होतो.
तर मला माहिती आहे काय चालतं मुंबई पोलिसांचं ते आणि गुन्हेगारांचं. ठीक आहे. सर एक मुलाखतीवरचाच प्रश्न आहे. खरं तर मोदी म्हणतात की बाळासाहेबांचं माझ्यावरती खूप मोठं कर्ज आहे, ते मी कधीच ऋण फेडू शकत नाही, त्यामुळे मी शिवसेनेचा मुख्यमंत्री जो आहे, सामान्य शिवसैनिक, तो मी मुख्यमंत्री. कर्ज की कर्ज रोखे काय म्हटले ते? फडणवीसांनी सांगितलं की कर्ज आहे असं म्हणतात ना, ज्याच्यावर कर्ज आहे, ज्याच्यावर उपकार आहे, तो बाळासाहेबांनी निर्माण केलेली संस्था अशा प्रकारे डुबवण्याचा प्रयत्न करणार नाहीत. भले राजकीय मतभेद झाले असतील काही. मोदी खोटं बोलत आहेत. हे जे तुम्हाला कळत नसेल पत्रकारांना, तर काही नवीन गोष्टी शिकाव्या लागतील आपल्याला. मोदी असं देखील म्हणतात की म्हणजे मोदी असंही खोटं बोलत आहेत. बोला पुढे काय. मोदी असं म्हणतात की जो सिम्पथी वेव्ह आहे तो खरं तर भाजपच्या बाजूने आहे. उद्धव ठाकरे हे नुसते बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. मग मोदी घेऊन चालले आहेत का बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे? मोदी घेऊन चालले. मोदी हे बाळासाहेबांच्या विचाराचे वाहक कधीपासून झाले? ज्या मोदींना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडताना, माणसं विकत घेताना, बेईमानांच्या हाती शिवसेना सोपवताना थोडीही मनाला वेदना झाली नाही, त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं आणि शिवसेनेचं नाव घेऊ नये. असं केल्यानं त्यांना महाराष्ट्रामध्ये कोणतीही सिंपथी त्यांच्या भाषेत मिळणार नाही. मोदी हा महाराष्ट्रासाठी बंद पडलेला धडा आहे, बंद पडलेली फाईल आहे. चॅप्टर क्लोज. महाराष्ट्रात मोदींची फाईल बंद झाली. काय करणार मोदी? मला तुरुंगात टाकतील ना, टाका म्हणा, टाका ना. दुसरं काय तुम्ही करू शकता? 4 जून नंतर बघू म्हणावं. प्रकाश आंबेडकरांची 2 दिवसांमध्ये सभा होते अपक्ष उमेदवारांसाठी. पुढे इथे बघा, मी असं म्हणालो आपल्याला की भारतीय जनता पक्षाचे इथे 2 उमेदवार उभे आहेत. भारतीय जनता पक्षाचे 2 उमेदवार उभे असल्यामुळे एका बाजूला एका पक्षाचा प्रचार स्वतः भारतीय जनता पक्ष करत आहे आणि दुसऱ्या बाजूला काही प्रचारक जर नेमले असतील दुसऱ्या उमेदवारासाठी तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण भारतीय जनता पक्षाच्या 2 उमेदवारांचा पराभव शिवसेनेचे उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील करतील. परंतु तुमचा उमेदवार उभा असताना कुठेतरी प्रकाश आंबेडकर येऊन अपक्ष उमेदवारांचा प्रचार इथे करतात आहेत सातत्याने. प्रकाश आंबेडकर काय आमच्या महाविकास आघाडीत नाही आहेत ना? हा प्रश्न तुम्ही कसा काय विचारता? प्रकाश आंबेडकर स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहेत. त्यांना अधिकार आहे कोणाचा प्रचार करावा आणि नाही करावा. जसं ते नागपूरमध्ये त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, आपल्याला माहीत असेल. पण संविधान वाचवण्याची लढाई कुठेतरी लढतात आहेत असं. संविधान नक्की कोण वाचवत आहे हे येणारा काळ ठरवेल. आणि कोण संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या पाठीशी अप्रत्यक्षपणे उभे राहिले हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आत्मा पाहतो आहे. पवारसाहेब काल सकाळी कोल्हापुरात बोलले की सांगलीची उमेदवारी देखील आम्हाला टीव्हीवर असते आल्यानंतर चर्चा. कळू शकते. असे अनेक उमेदवार आम्हाला पण टी व्हीवर कळतात. महाराष्ट्रात 48 जागांचा उमेदवारीबाबत अनेकदा माध्यमातून कळत असतं. आता आजच काहीतरी मी टी व्हीला एक उमेदवाराचं आपण पाहिलं की यांची उमेदवारी जाहीर झाली. होऊ शकतं ना, उमेदवार या माध्यमांतूनच जाहीर केल्या जातात ना. तुम्ही याच्याकडे पवारांची नाराजीकडे बघताय अजिबात का? नाही. शरद पवार नाराज अजिबात नाही आहे. किंबहुना माननीय शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे हातात हात घालून महाराष्ट्रात सर्व उमेदवारांचा प्रचार करत आहेत. सुषमा अंधारेंचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं सकाळी. सुषमा अंधारेंचं कुठे? महाडमध्ये. मग आणि काही काळजी घेण्याचं आवाहन. माझ्याकडे काहीच माहीत नाही. आता मी माहिती की तुम्ही मला ही माहिती देता. काँग्रेस पक्षातून अमेठीमधनं पुन्हा एकदा राहुल गांधींना संधी दिलेली आहे. ज्या अमेठीमधनं खरं तर राहुल गांधी 2019ची निवडणूक हरलेले सुट्टी इराणीच्या विरोधातली, आता पुन्हा त्यांना संधी दिली आहे. वायनाड आणि अमेठी. उत्तर प्रदेशातून या दोन्ही जागांवर गांधी कुटुंबानं लढावं ही या देशाची इच्छा आहे. आम्ही त्यांना विनंती केली होती रायबरेली आणि अमेठीमधून गांधी कुटुंबातल्या सदस्यांना लढावं. त्यातल्या आता रायबरेलीतून सोनिया गांधींच्या सूचनेनुसार राहुलजी लढत आहेत आणि अमेठीमधून त्यांच्याच कुटुंबातले एक सदस्य असलेले के एल शर्मा लढत आहेत. के एल शर्मा जर लढत असले
तरी ते गांधी परिवाराचेच एक घटक आहेत, मला माहीत आहेत, मी त्यांना ओळखतो. त्याच्यामुळे दोन्ही जागा यावेळेला काँग्रेसकडेच राहतील. चला, थँक्यू. फडणवीसांनी असं सांगितलंय की शरद पवारांनी अजित पवारांना महाराष्ट्रातलं विलन केलं या सगळ्या प्रकरणात. बघा, हे सगळे विलन आहेत महाराष्ट्रातले सध्याचे, त्याचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. तुम्ही पूर्वीच्या काळातल्या हिंदी सिनेमातले विलन पाहिले असतील. त्या सगळ्यांना एकत्र केलं तर जो विलन निर्माण होतो त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.